5 टर्म आपण निवडून दिले, आता जालन्यामध्ये काही प्रश्नच शिल्लक राहिलेले नाहीत. म्हणजे सकाळी नळ उघडला की सकाळी 7 ते 10 दूध येतं, 10 ते 12 पाणी येतं. आता इथला विचार करायला पाहिजे की इकडे आपल्या समोर जो गद्दार उभा आहे त्याचा नळ उघडला तर काय येईल. मग तुम्हाला दारूवाला पाहिजे की पाणीवाला पाहिजे. आणि जालना सगळं सुधारलं असणार, काही प्रश्न शिल्लक राहिले नसणार. पण एकूण जर विचार केला तर ही 25 वर्ष गेली फुकट, मोदींची 10 वर्ष गेली फुकट. आता जालनाकरांनी रावसाहेबांना विचारलं पाहिजे, आता तरी जालना झालं, खूप दिलं तुम्हाला, आता जा बाबा एकदाचे. आता आमचा कल्याणराव तिकडे पाहिजे, कारण आता आम्हाला कल्याण करायचंय जालन्याचं. झालंय असं की महाराष्ट्राने मोदीजींना झुकवलेलं आहेच, महाराष्ट्राने झुकवले. आणि मला माझ्या महाराष्ट्राचा अभिमान आहे की एवढी प्रचंड ताकद त्यांनी लावले. एखाद्या शहनशाह फिरतायत म्हणजे साधी गोष्ट आहे. मी गेल्या आठवड्यात सोलापूरला गेलो होतो आणि तिथून मला परत जायचं होतं लातूर मार्गे, पण लातूरचा एअरपोर्ट बंद. का बंद? नाही, पंतप्रधान येत आहेत, एअरफील्ड बंद. पुण्यामध्ये सभा घेतली पंतप्रधानांनी, संपूर्ण त्या परिसराला छावणीचं स्वरूप दिलं होतं. म्हणजे तुम्ही रस्त्यावरनं चाललात तर तिकडे पोलीस उभे असतात, जेव्हा तुम्ही उडत असता तेव्हा बाकीच्यांना विमान बंदी असते. आणि एवढा सगळा कडेकोट बंदोबस्त घेऊन तुम्ही फिरता, खरं हे बरोबर नाहीये. तुम्ही समान नागरी कायदा जो काय प्रकार आहे तो नंतर काय आणायचं तो बघू आपण. पण आता लोकशाहीमध्ये निवडणुका आलेल्या आहेत आणि जे आपले हिंदू हृदय सम्राट सांगायचे की निवडणुकीमध्ये कोणी पंतप्रधान असता कामा नये, तो काळजीवाहू असला पाहिजे, मुख्यमंत्री असता कामा नये. आणि ज्या सोयी सुविधा या आम्हाला देतात त्याच त्यांना दिल्या पाहिजेत. तुम्ही त्यांच्यासाठी जर का एअरफोर्सची विमान वापरणार असाल तर आमच्या सुद्धा अंबादासला दिलं पाहिजे, आमच्या सुद्धा खैरे साहेबांनी दिलं पाहिजे. आणि जर तुम्ही आम्हाला बंदी करणार असाल तर त्यांना देखील बंदी केली पाहिजे, तर त्यांना सुद्धा बंदी केली पाहिजे. पण ह्या सगळ्या यंत्रणा वापरायच्या. जसं मी येतो लोकांमध्ये जातो, आज सुद्धा मी माझी तयारी, इकडे येऊन बसायला माझी तयारी, कारण मला भीती नाही माझ्या लोकांपासून. पण मोदीजी तुम्ही पोलीस बाजूला ठेवून जनतेत ठेवून दाखवा ना. रस्त्यावरनं चालताना सुद्धा एकटे चालतात, म्हणजे संपूर्ण कडेकोट बंदोबस्त, खासगी वेशातले पोलीस, युनिफॉर्म मधले पोलीस गुप्तहेर फिरतायत. आणि तरी देखील ते सांगतात, आजच सकाळी कुठे बोलले ते की हे म्हणे मला संपवायला निघाले. अहो एवढे केविलवाणी तुम्ही काय झालात? एवढे केविलवाणी परिस्थिती काय झाली? संपूर्ण ताकद तुमच्याकडे. तुम्ही माझा पक्ष पळवलात, तुम्ही माझं चिन्ह चोरलत, तुम्ही माझी माणसं फोडलीत, तरी देखील तुम्हाला उद्धव ठाकरे पासून भीती वाटते. मग उद्धव ठाकरे बरं आहे की लोकांमधला? बरं भरकटलेत असे की आज नेमका एक रिपोर्ट त्यांनी जाहीर केलाय केंद्र सरकारने की गेल्या काही वर्षात मुसलमानांची लोकसंख्या वाढली. मोदीजी तुम्ही 10 वर्ष पंतप्रधान होतात, हे तुमचं यश आहे की अपयश आहे नेमकं? मुस्लिमांची लोकसंख्या वाढली म्हणजे तुमचं कौतुक करायचं का तुमचं आम्ही विरोध करायचा? काय आम्हाला तेच कळत नाही. तुमची 10 वर्ष होती, त्याच्या आधी इकडे देवेंद्र फडणवीसांची 5 वर्ष होती, त्याच्या आधी केंद्रात अटलजींचं सरकार होतं. मग नेमकं तुम्हाला मतं पाहिजे तरी कोणाची? म्हणजे कोण तुम्हाला खुश व्हायला पाहिजे? पण मोदीजी तुम्ही जी भाषा वापरत आहात ती तुम्हाला शोभा नाही देत. माझ्या हिंदुस्थानला आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये तर ही भाषा चालूच शकत नाही, आम्ही खपूनच घेऊ शकत नाही.